सूर्याची नमस्कार जे आपण आज सूर्यनमस्कार म्हटल्यावरती आपल्याला जे 12 आसनांचा सिक्वेन्स किंवा 10 आसनांचा सिक्वेन्स येतो ते योगांच्या आसनांसोबत ते जोडलेले नव्हते. ओके, इथे फक्त जो काही सूर्य आहे जो ऊर्जा देतो, ओके, त्या ऊर्जेचं प्रतीक आणि ऊर्जेची उपासना या काळामध्ये झालेली आहे. अच्छा. सूर्याच्या ऊर्जेला तेजासोबत जोडला आहे, शरीरातल्या ऊर्जेसोबत जोडलेला आहे आणि आतली जी ऊर्जा आहे तिला अंतप्रकाश असं म्हटलेलं आहे, आत्म्याचा प्रकाश. ओके, या नावाने सूर्य ऊर्जा ओळखली जाते. सूर्याला शरीरासोबत, श्वासासोबत, ऊर्जेसोबत जोडलं. सूर्य, शरीर, मन आणि श्वास या सगळ्यांची सांगड त्या काळामध्ये विकसित झाली. वेगवेगळ्या आसनांचा विकास त्या काळामध्ये झाला. ते संत ज्ञानेश्वरापासून रामदासांपर्यंत आणि तिथपासून आजपर्यंत काळ घेऊयात. तर समर्थ रामदासांनी हे सगळी जी आसनं होती, ओके, त्या आसनांचा एक सिक्वेन्स तयार केला. 12 आसनांचा सिक्वेन्स तयार केला आणि तो प्रोपॅगेट गेला. ओके, तो म्हणजे आज सगळीकडे त्यांनी त्याचा प्रचार प्रसार केला. आणि आता हे समर्थ रामदासांनी सूर्यनमस्काराची निर्मिती केली का, तर नाही. ही वेगवेगळ्या आसनांची निर्मिती अगोदर झाली होती, त्यांनी फक्त सिक्वेन्स तयार केला. त्याच्यामध्ये स्वतः समर्थ रामदास दररोज 1000 सूर्यनमस्कार घालायचे. ओके, असं त्यांच्या शिष्य समुदाय सांगतात किंवा त्यांच्याबद्दल बोललं जातं.